एक माणूस मला बऱ्याच वेळापासून टक लावून पाहत होता आणि मी त्याला इग्नोर करत होते. मी पुढच्या स्टेशनवर उतरली तर माझ्या मागोमाग तोही उतरला. मी घाबरून पटापट चालत होती की तेवढ्यातच त्याने मला माझ्या नावाने हाक मारली. मी दचकून थांबली. तो माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला की लता, तू काजलची मैत्रीण आहेस ना? मी आश्चर्यचकित होऊन विचारले की तुम्ही कोण आहात आणि असा माझा पाठलाग का करत आहात? तो माणूस म्हणाला की मी अरुण, काजलचा दुसरा नवरा. ट्रेनमध्ये तुम्ही माझ्यासमोरच बसल्या होत्या, पण मी खात्री करून घेत होतो की तुम्हीच लता आहात का? तो माणूस ज्या काजलबद्दल बोलत होता तिला मरून 2 वर्ष झाली होती. माहेरी काजल माझ्या बाजूलाच राहत होती आणि माझी खूप चांगली मैत्रीणसुद्धा होती. मी म्हणाली, काजल तर आता या जगात नाही. तुम्ही मला कसं ओळखलं? मी तर कधी तुम्हाला भेटले सुद्धा नाही. आम्ही बोलता बोलता डोंबिवली स्टेशनच्या बाहेर पायऱ्यांवर बसलो. अरुण म्हणाला, लग्नानंतर काजल 3 वर्ष माझ्यासोबत राहिली. या दरम्यान आम्हाला एक मुलगीही झाली. काजलला तुझी खूप आठवण यायची. तुझ्यासोबत कॉलेजमधील दिवसांचे किस्से सांगायची. लग्नाच्या अल्बममध्येही तुझे फोटो जास्त आहेत म्हणून मी तुला ओळखले. शिवाय तुझे घर काजलच्या घराच्या शेजारीच आहे. मी माझ्या सासरीही तुला अनेकदा भेटलो आहे. बहुतेक तुला आठवत नसेल. मी म्हणाली, आता तर तुम्ही पूर्णपणे बदलले आहात. तेव्हा तब्येत होती, चेहऱ्यावर दाढी मिशा नव्हत्या, म्हणून आता ओळखू शकले नाही. पुढे तो म्हणाला, काजलसोबत लग्नानंतर मला कधीच वाटलं नाही की तिचे कुणासोबत प्रेम प्रकरण असेल. पण 2 वर्षांपूर्वी काजल एक दिवस अचानक गायब झाली. ती कुठे गेली आजपर्यंत कुणालाच माहिती नाही. पोलिसांसोबतच सगळ्या नातेवाईकांनीही तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. पण आज 2 वर्ष झाली तरी कुणालाच कळलं नाही काजल कुठे गेली. ती तिच्या मुलीवर खूप प्रेम करत होती. जर ती कुणासोबत पळून गेली असती तर या 2 वर्षात तिला एकदा तरी मुलीची आठवण आली असती. 1 आठवड्यापूर्वी माझ्या मित्राने काजलसारख्याच बाईला डोंबिवलीमध्ये पाहिलं होतं. म्हणून मी नगरहून कामावरून रजा घेऊन इथे तिला शोधायला आलो आहे. तुला पाहिल्याबरोबर माझ्या मनात आशेचा किरण दिसू लागला. तुला नक्की काजलबद्दल काहीतरी माहीत असेल. अरुणला पाहून मला त्याच्यावर दया येऊ लागली होती. मी म्हणाली, काजल माझी खूप चांगली मैत्रीण होती. स्कूल ते कॉलेज आम्ही एकत्र होतो. काजलचे पहिले लग्न झाले तेव्हा मी बाहेर शिकायला होती. लग्नानंतर 2 वर्षांनी काजलच्या नवऱ्याचं निधन झालं. तेव्हा ती पुन्हा पुण्याला आली आणि वर्षभर विधवेचं आयुष्य जगली. तेव्हा तुमचं स्थळ आलं आणि तिचं दुसरं लग्न झालं. काजल अचानक गायब झाल्याची बातमी मलाही मिळाली होती. पण माझं लग्न झालं होतं आणि मी माझ्या नवऱ्यासोबत मुंबईला आली होती. हळूहळू मी पण माझ्या जवळच्या मैत्रिणीला विसरली होती आणि आज मी अशी माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याला भेटेल असं वाटलंही नव्हतं. मी म्हणाली की तुम्ही इतक्या मोठ्या शहरात काजलला कसं शोधाल? अरुण म्हणाला की इतक्या मोठ्या शहरात तुम्ही भेटलात तर आता पूर्ण विश्वास आहे की काजलही भेटेल. मी म्हणाली की जर काजलने दुसरं लग्न केलं असेल तर आणि ती खुश असेल तर तुम्ही काय कराल? अरुण म्हणाला की मी फक्त एकच प्रश्न तिला विचारीन की माझा काय दोष होता ज्याची मला इतकी मोठी शिक्षा दिली. मी म्हणाले की काही वेळेस परिस्थिती अशी असते की चांगले लोकही खराब दिसू लागतात. तुम्ही एक काम करा, माझा नंबर घ्या. मी इथेच MIDCमध्ये राहते. तुम्हाला माझी कधी गरज लागली तर नक्की कॉल करा. कधी भेटायला यायचं असेल तर या. माझा नवरा सेकंड हँड गाड्यांचा व्यापार करतो. कधीकधी मीही त्यांच्या या कामात त्याला मदत करते. मी कार पाहण्यासाठी ठाणे येथे गेली होते. तिकडूनच येत होते की तुम्ही भेटलात. 1 तासभर गप्पा मारल्यानंतर अरुण निघून गेला आणि मी घरी आली. माझा नवरा समीर घरी आला तेव्हा मी त्याला घडलेली सर्व गोष्ट सांगितली. तो म्हणाला की लता, तू पण उगाच टेन्शन घेते. तुझ्या मैत्रिणीला अरुण आवडला नसेल म्हणून कदाचित त्याला सोडून निघून गेली असेल. यात एवढं टेन्शन घेण्याची काय गरज नाही. एक काम कर, थोड्या वेळाने अजय इथे येणार आहे. काल मी तुला एका गाडीचे पेपर दिले होते ते त्याला द्यायचे आहेत. अजय माझ्या नवऱ्याचा बिझनेस पार्टनर होता. तो नेहमी घरी ये जा करायचा. मागच्या महिन्यात त्याने आमची महागडी गाडी ठोकली होती. तेव्हापासून मला त्याची चीड होती. मी म्हणाले की हे घरही त्याच्या नावावर करून द्या. आपण फुटपाथवर राहू. माझे बोलणे ऐकून समीर हसला आणि म्हणाला, अजय माझा बिझनेस पार्टनर नाही तर माझ्या भावासारखाच आहे.
मी आज त्याच्यामुळेच सेकंड हँड गाड्यांचा व्यापार करतोय, अन्यथा मी कुठेही नोकरी करत असतो. आज तू ठाणे येथे गेली होती कार पाहायला, त्याचं काय झालं? मी म्हणाली, मी यापुढे कुठेही जाणार नाही. तुमचा मित्र तो अजय, त्यालाच पाठवत जा तुम्ही. समीर म्हणाला, तू इतकं टेन्शन नको घेत जाऊ लता. तू आधी तुझ्या मनातून काजलचं भूत काढून टाक आणि तिला विसरून जा. मी माझ्या नवऱ्याची गोष्ट ऐकून काजलला विसरण्याचा प्रयत्न करू लागले. पण काही दिवसांनी मला अरुणचा फोन आला. तो मला काजलबद्दल विचारत होता. तेव्हापासून मी पुन्हा एकदा काजलचा विचार करू लागले की कोणतीही आई आपल्या 2 वर्षाच्या मुलीला सोडून कशी राहू शकते, आणि तीही 2 वर्षांपासून गायब झाली होती. मला ही 4 वर्षाचा मुलगा आर्य आहे, पण मी त्याला सोडून राहूच शकत नाही. कधी कामानिमित्त बाहेर गेली तरी माझं मन आर्यमध्ये गुंतलेलं असतं. तशी माझी सासू असतेच घरी त्याची काळजी घ्यायला, पण तरीही मला त्याची काळजी असते. बघता बघता 6 महिने उलटले. एके दिवशी मला समीरने कार पाहायला पाठवले. माझं काम झालं आणि मी येताना ट्रेनमध्ये बसले होते. तिथे माझी नजर एका स्त्रीवर पडली. तिला पाहून मला धक्काच बसला. मी खात्री करण्यासाठी आणखीन बारकाईने पाहिले असता ती काजल होती. मी मास्क लावला होता म्हणून तिने मला ओळखलं नाही. ती डोंबिवली स्टेशनवर येताच उतरली. मीही तिच्या मागोमाग उतरले. स्टेशनच्या बाहेरून ती रिक्षात बसली व मी सुद्धा रिक्षात बसून तिचा पाठलाग करू लागले. काजलने शिवमंदिराच्या मागच्या टॉवरमध्ये रिक्षा थांबवली. मी सुद्धा तिचा पाठलाग करत टॉवरमध्ये गेली. ती सी विंगमध्ये गेली. मी तिला पाहत होती तेवढ्यातच माझी नजर त्या विंगच्या पार्किंगमध्ये गेली. तिथे एक कार उभी होती. मी बारकाईने पाहिलं तर ती समीरची कार होती. मी आश्चर्यचकित झाले होते. मी त्वरित त्या गाडीचा फोटो काढला आणि समीरला फोन करून विचारले की कुठे आहेस? समीर म्हणाला, गाडी तर ऑफिसच्या पार्किंगमध्ये उभी आहे. काय झालं? तुला गाडीची आवश्यकता असेल तर तू कॅब करून घे. नाही, मी सहजच विचारत होते. मला रस्त्यावर आपल्या गाडीसारखी सेम गाडी दिसली. मला वाटलं की तू अजयला दिली की काय. मी तिथून सरळ MIDCला घरी आले. फ्रेश होऊन किचनमध्ये जाणार तेवढ्यातच सासूबाई म्हणाल्या की लता, बाळा तू थकली असशील तर आराम कर. मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून घेईन. आर्यला आज पार्कमध्ये घेऊन गेले होते. तिथे तो खूप खेळला आणि थकला. आत्ताच घरी येऊन झोपला आहे. उठल्यावर त्याला भरवीन. तू काही काळजी करू नकोस. मी म्हणाली, ठीक आहे आई. माझं डोकं खूप दुखतं आहे. मी थोडा वेळ आराम करते. असं बोलून मी माझ्या खोलीत आले आणि समीरबद्दल विचार करू लागली. माझा नवरा माझ्यासोबत इतका मोठा विश्वासघात कसा करू शकतो? ज्या काजलला तिचा नवरा गेल्या 2 वर्षांपासून शोधत आहे ती माझ्या नवऱ्यासोबत डोंबिवलीमध्येच राहते. मागच्या 2 वर्षापासून काजल आणि समीर एकत्र आहेत. दोघांनी मिळून लग्न तर केलं नसेल ना. म्हणूनच समीर रविवारी सुद्धा घरी थांबत नव्हता. बरेचदा रात्री बाहेर असायचा. मी 5 वर्षांपासून त्याची बायको असून सुद्धा त्याला ओळखू शकले नाही. पण आज त्याची पोल उघडकीस आली होती. विचार करून करून माझं डोकं जास्त दुखायला लागलं होतं. तेवढ्यातच समीर घरी आला. त्याला आईंनी सांगितलं की माझी तब्येत खराब आहे. म्हणून तो सरळ माझ्या खोलीत आला आणि म्हणाला की डॉक्टरांकडे जाऊन येऊ. मी म्हणाले, नाही, मी ठीक आहे. असं बोलून मी उठून किचनमध्ये आली आणि सासूबाईंना मदत करू लागली. माझ्या सासूबाई खूपच चांगल्या होत्या. त्यांनी मला आईची आठवण कधीच येऊ दिली नाही. पण आज मात्र मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. दुसऱ्या दिवशी समीर घरून ऑफिसला जायला निघाला तेव्हा मी त्याच्या कारचा पाठलाग करू लागले. पण तो ऑफिसमध्ये गेला आणि मी रिक्षामध्ये बसून घरी परत आली. आठवडाभर मी समीरचा पाठलाग केला, पण तो सरळ ऑफिसला जात होता. मला मात्र माझ्या मनातील शंका दूर करायची होती. म्हणून मी माझ्या सासूबाईंना सांगून पुणे येथे माहेरी जायला निघाले. माझा मुलगा आर्य सासूकडे व्यवस्थित राहत होता, त्यामुळे मला त्याची जास्त चिंता नव्हती. मला अचानक असं माहेरी जाताना पाहून समीर विचारू लागला की काय झालं आहे लता? मी पाहतोय की काही दिवसांपासून तू टेन्शनमध्ये आहेस. काही झालंय का? मी म्हणाले, माझ्या आईची तब्येत बरी नाही म्हणून मी जात आहे. एका आठवड्यात परत येते. असं म्हणून मी बसने पुण्याला निघाली. मी येणार म्हणून माझा भाऊ, वहिनी, आई सगळे खूप आनंदी झाले. पण त्यांना कळाले की मी माझ्या मुलाला आर्यला घरीच सासूबाईंकडे सोडून येत आहे तर त्यांना काही समजलं नाही. मी पुण्याला पोहोचली. मी आईला सांगितलं की मला तुमची खूप आठवण येत होती,
म्हणून मी एका आठवड्यासाठी इथे आली आहे. पुण्याला माझ्या घराच्या शेजारी काजलचं घर होतं. तिच्या घराशी आमचे फार जुने संबंध होते, म्हणून माहेरी जाताच दुसऱ्याच दिवशी मी काजलच्या घरी गेले. तिथे काजलची वहिनी आणि आई मला पाहून खूप खुश झाल्या. काजलबद्दल विचारल्यावर काजलची आई उदास होऊन म्हणाली, 2 वर्षांपासून काजलची कोणतीच बातमी नाही. ती जिवंत आहे की मेली आहे तेही माहीत नाही. मी काजलच्या आईला विचारलं की काकी, काजलचा पहिल्या नवऱ्याचा मृत्यूनंतर काजल कुणावर प्रेम करत होती का? काजलची आई म्हणाली की माहीत नाही, कारण काजल आपल्या मनातील गोष्टी कुणालाच सांगत नव्हती. तरीसुद्धा मला इतकं माहीत होतं की अरुणसोबत ती खुश नव्हती. पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर काजल दुसरे लग्न करायला तयार नव्हती. पण तारुण्यात किती दिवस असं एकट्याने काढायचं, म्हणूनच आमच्या जिद्दीने, मजबुरीने तिने अरुणसोबत लग्न केलं. तिला आपल्या दुसऱ्या सासरी खूपच मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. ती मला काही सांगत नव्हती, पण आई आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरून लगेच समजून जाते. काजलच्या आईकडून काजलबद्दल ऐकून मी हैराण झाली. दुसऱ्या दिवशी मी अरुणला फोन करून पुण्याला बोलावून घेतले. आम्ही दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो. मी त्याला विचारले की काजलसोबत तुझ्या घरचे कसे वागत होते? अरुण म्हणाला की सुरुवातीला आई आणि बहिणी काजलसोबत चांगले वागत नव्हत्या, कारण मी विधवा मुलीसोबत लग्न केलं होतं. जेव्हा काजलने मुलीला जन्म दिला तेव्हा काजलकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. परंतु माझ्या वहिनीला मूल नव्हतं, म्हणून ती अजून काजलवर चिडू लागली होती. पण घर सोडण्यासाठी हे कारण तर असू शकत नाही, आणि तेही दूध पिणाऱ्या मुलीला सोडून. अरुणकडून मला काजलबद्दल अजून माहिती मिळाली होती, पण मला अजूनही समजत नव्हते की काजल घर सोडून का पळाली, आणि तेही माझा नवरा समीरसोबत. एकतर अरुण माझ्यापासून काहीतरी लपवत होता, नाहीतर यात माझ्या नवऱ्याचा, समीरचा पूर्ण हात आहे. मला आता समजलं होतं की समीर 2-2 दिवस गायब होऊन काजललाच भेटायला जात होता, आणि त्यांना चोरी पकडली जाण्याची भीती वाटू लागली तर समीरने काजलला मुंबईला बोलावून घेतलं आणि कुणाला कळूसुद्धा दिलं नाही. मला आता पुण्याला 1 आठवडा उलटून गेला होता आणि मला माझ्या मुलाची आठवणही येत होती, म्हणून मी परत मुंबईला आले. मला आता समीरला रंगेहात पकडायचं होतं, पण मला याकरिता मदत घ्यावी लागणार होती. म्हणून मी अरुणला फोन करून डोंबिवलीला बोलावून घेतलं आणि एका पार्कमध्ये भेटून त्याला सर्व काही सांगितले. तर त्याच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली. तो डोक्याला हात लावून म्हणाला की मागच्या 2 वर्षांपासून या नजरेने कोणीच विचार केला नाही. समीरचं घर म्हणजेच तुझं सासर नगरला माझ्या घराच्या शेजारीच आहे, पण समीरचं लग्न झालं आहे. तो त्याच्या फॅमिलीसोबत मुंबईला राहतो, म्हणून त्याच्यावर कोणी शंका घेतली नाही. काय प्लॅन केला आहे दोघांनी? काजल सी विंगमध्ये राहत होती आणि मी तिच्यापासून थोड्याच अंतरावर एच विंगमध्ये. माझ्या मित्राच्या घरी 15 दिवस राहून तिला सगळीकडे शोधले, पण ती सापडली नव्हती. आता काय करायचं आहे ते सांग. मी काजलचा पत्ता आणि समीरच्या गाडीचा फोटो अरुणच्या मोबाईलवर पाठवला आणि म्हणाले की तुला फक्त काजलच्या फ्लॅटवर नजर ठेवायची आहे, आणि जसा समीर तिथे आला की लगेच मला फोन करून कळवायचे. तुझी बायको काजल आणि माझा नवरा समीर या दोघांना रंगेहात पकडता येईल. आठवडा उलटला तरी आमच्या हातात कोणताही पुरावा लागला नाही. अरुणही त्याचे काम डोळ्यात तेल घालून करत होता. रविवारी सकाळी समीर माझ्या अगोदर उठून कुठेतरी जाण्यासाठी तयार झाला. मी समीरला विचारले की तू कुठे जात आहेस? तर तो म्हणाला की मला काही काम आहे, दुपारपर्यंत परत येईल. मी त्वरित आतल्या खोलीत जाऊन अरुणला फोन केला आणि काजलवर नजर ठेवायला सांगितली. थोड्याच वेळात समीर त्याची गाडी घेऊन निघाला. त्याच्या मागोमाग मीही ऑटो करून त्याचा पाठलाग करू लागले. थोड्याच वेळात अरुणचा मला फोन आला की समीर त्याची कार घेऊन काजलकडे आला आहे. मी लगेचच अरुणला त्याच्या मागे जाऊन कोणता फ्लॅट आहे ते कन्फर्म करायला सांगितले. मी 2 मिनिटात तिथे पोहोचले. थोड्याच वेळात मी अरुणसोबत त्या फ्लॅटवर पोहोचली आणि बेल वाजवली. दरवाजा काजलने उघडला. अरुणला समोर पाहताच काजलच्या पायाखालची जमीन सरकली. मी दरवाजा उघडून आत गेली तर मला समोर समीरही दिसला, आणि मला पाहताच त्याची ही परिस्थिती काजलसारखीच झाली होती. मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि समीरची कॉलर पकडून त्याला 4-5 कानाखाली मारल्या आणि मी त्याच्यावर जोरात ओरडली, समीर,
तू माझा इतका मोठा विश्वासघात करशील असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. काजल तुझी दुसरी बायको आहे आणि तू तिचा तिसरा नवरा आहेस. तुम्ही दोघांनीही मिळून तुमच्या स्वार्थासाठी 2 घरं उद्ध्वस्त केली. मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. मी आत्ताच पोलिसांना फोन करून तुम्हाला दोघांनाही कायमची अद्दल घडवते. मी रागातच पोलिसांना फोन करण्यासाठी फोन बाहेर काढला. तेवढ्यात आतल्या खोलीतून माझ्या नवऱ्याचा मित्र अजय बाहेर आला आणि मला शांत करत म्हणाला, वहिनी तुम्ही शांत व्हा. काजल माझी बायको आहे. 2 वर्षांपूर्वीच मी काजलला इथे डोंबिवलीला घेऊन आलो आहे. अजयच्या तोंडून हे सर्व ऐकून मी आणि अरुण दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. अजयने आम्हाला दोघांनाही सोफ्यावर बसवले. काजल आतून पाणी घेऊन आली. सगळे शांत झाले. तेव्हा अजय म्हणाला की काजलचा पहिला नवरा मीच आहे. आमच्या दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. आम्ही आमच्या घरच्यांना फसवून लग्न केले. माझ्या काही चुकांमुळे माझ्यावर 30 लाख रुपयांचे कर्ज झाले होते आणि हे मी काजललाही सांगितलं नव्हतं. माझ्या लग्नाला आता 3 वर्ष झाली आणि सोबत कर्जाची रक्कमही वाढली होती. मला काही सुचत नव्हतं की मी काय करू. शेवटी मला एक पर्याय दिसला आणि मी माझा 50 लाखाचा विमा काढला आणि स्वतःलाच मारण्याचा प्रयत्न करू लागलो. कारण मी मेल्यानंतर विम्याच्या रकमेमुळे माझ्या घरच्यांचे सर्व प्रॉब्लेम सुटले असते. एका रात्री मी पुण्याला जात असताना एका बिल्डिंगला आग लागली होती. त्या आगीत बरेच लोक होरपळून मेले होते. बिल्डिंगमध्ये बरीच लोक फसलेली होती. काहींना वाचवण्यात यश आले होते. मी कसाबसा बिल्डिंगमध्ये आत शिरलो. तिथे मला बऱ्याच जळालेल्या बॉड्या दिसल्या. त्यातल्या एका बॉडीला मी माझे कपडे घातले आणि खिशात आधार कार्ड ठेवून दिले. माझा प्लॅन यशस्वी झाला. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये मेलेल्या लोकांच्या यादीत माझेही नाव आलेले पाहून मला आनंद झाला होता आणि मी तिथून लगेचच मुंबईला माझा बालमित्र समीरकडे आलो. त्याने माझी खूप मदत केली आणि त्याच्यासोबतच इथे सेकंड हँड कारच्या बिझनेसमध्ये काम करू लागलो. मी विम्याची रक्कम घरच्यांना मिळवून देण्यासाठी वर्षभर वाट पाहिली. म्हणून मी या दरम्यान काजलला देखील फोन केला नाही. पण काजलच्या घरच्यांनी तिला विधवा समजून तिचं दुसरं लग्न लावून दिलं. मीही माझं नशीब समजून काजलला विसरून गेलो. काजलचे सासर समीरच्या घराजवळच होते. 2 वर्षांपूर्वी समीर काही कामानिमित्त नगरला जात होता. म्हणून मी त्याला येताना काजलच्या खुशालीबद्दल विचारपूस करून यायला सांगितलं. समीर परत आला तेव्हा मला कळाले की काजल तिच्या सासरी खूप दुःखी आहे आणि तिने बरेचदा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला आहे. अजयचं बोलणं पूर्णही झालं नव्हतं की अरुण मध्येच म्हणाला की तू खोटं बोलत आहेस. अजय काजलला माझ्या घरी इतका त्रास होता तर तिने मला का सांगितलं नाही. छोट्या मोठ्या गोष्टी तर प्रत्येक घरात होतच असतात. माझ्या वहिनीचा स्वभाव थोडा खराब आहे पण इतकाही वाईट नाही की काजलला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करेल. अरुणचे बोलणे ऐकून काजल पुढे आली आणि म्हणाली, अरुणसोबत लग्नाच्या पहिल्याच रात्री मला कळाले की अरुण कोणत्याच मुलीसोबत संबंध ठेवण्याच्या लायकीचा नाही. ही गोष्ट माझ्या सासरी सर्वांनाच माहीत होती. अरुणची वहिनी मुलाला जन्म देऊ शकत नव्हती म्हणून तिची अशी इच्छा होती की मी माझ्या दीरासोबत संबंध बनवून मूल जन्माला घालावं. माझ्या जावेच्या इशाऱ्यावर माझा दीरही माझ्यासोबत संबंध ठेवू लागला. मी ही गोष्ट माझ्या सासूला सांगितली पण त्यांना यात चुकीचं काहीच वाटलं नाही आणि अरुणला ही गोष्ट माहीत होती तरी हा काहीच बोलला नाही. अरुणला चांगल्या प्रकारे माहीत आहे की माझी मुलगी याच्या मोठ्या भावाच्या बलात्कारामुळे झाली आहे. अरुण सगळं काही खाली मान घालून ऐकत होता. पुढे काजल म्हणाली की 2 वर्षांपूर्वी समीर माझ्या घरी आला होता. त्याने माझा नंबर घेतला. समीरसोबत माझं फोनवर बोलणं होऊ लागलं. घरात माझं कोणीच ऐकत नव्हतं. एक दिवस मी समीरसोबत सर्व गोष्टी शेअर केल्या. त्यानंतर समीरने मला जे काही सांगितले ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझा नवरा जिवंत आहे हे ऐकूनच मी अस्वस्थ झाले. समीरने माझं अजयसोबत बोलणं करून दिल्यानंतर माझं सतत अजयसोबत बोलणं होऊ लागलं आणि मग अजयच्या सांगण्यावरून मी रात्रीच्या रात्रीच मुंबईला निघून आले. काजलचं बोलणं ऐकल्यावर मला तिची दया येऊ लागली. तिने काहीही चूक केलेली नव्हती पण तिला आपल्या लहान मुलीला सोडून येण्याची काय गरज होती. तर ती म्हणाली की अरुणच्या परिवाराला मुलाची आवश्यकता होती म्हणून त्यांच्यासाठी सोडून आले. तिचे हे उत्तर ऐकून संपूर्ण खोलीत शांतता पसरली. कुणाला काही सुचत नव्हते की काय बोलावे.
तेवढ्यात समीर मला म्हणाला की लता, अजय वाईट माणूस नाही. 5 वर्षांपूर्वी अजयचा पुण्याला सेकंड हँड गाड्यांचा बिझनेस चांगला सुरू होता. मी डोंबिवलीमध्ये बिझनेससाठी अजयकडून 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मी तर माझा बिझनेस मोठा केला, पण अजयचा बिझनेस मात्र तोट्यात गेला. हळूहळू त्याच्यावर 30 लाखाचे कर्ज झाले. तेव्हा त्याचे पैसे परत करण्याची माझीही परिस्थिती नव्हती. आणि मग 3 वर्षानंतर अजय मला डोंबिवलीला येऊन भेटला. तेव्हा तो खूप नाराज होता. अजयला जुन्या गाड्या खरेदी विक्री करण्याचा मोठा अनुभव होता आणि त्याचे माझ्यावर कर्जही होते. म्हणून मी अजयला माझ्या बिझनेस पार्टनर बनवलं आणि फक्त 2 वर्षातच आम्ही दोघांनी मिळून आमचा बिझनेस खूप मोठा केला. मी म्हणाले की पण तुम्ही आपल्या स्वार्थासाठी विमा कंपनीला नाही तर त्या आईचा सुद्धा विश्वासघात केला आहे, ज्याच्या बॉडीसोबत तुझी बॉडी बदलली होती. आणि या कामात माझा नवरा समीरने सुद्धा तुझी मदत केली होती. म्हणून तुम्ही दोघेही दोषी आहात. समीर म्हणाला की ही गोष्ट आमच्याही मनाला खात होती. म्हणून वर्षभरापूर्वीच आम्ही विमा कंपनीमध्ये जाऊन सगळं काही खरं सांगितले. त्याची भरपाई म्हणून जी काही रक्कम तयार झाली त्याचे हप्ते बनवले व आजही आम्ही त्या विमा कंपनीला हप्ते भरतोय. आणि तो आग लागण्याचा प्रसंग झाला त्याबद्दल बरीच चौकशी केल्यानंतर आम्हाला कळले की त्याच्यात एक कर्मचाऱ्याची बॉडी मिळालीच नाही. आम्ही त्याच्या घरी गेलो, त्याच्या आईला भेटलो आणि आमच्या चुकीची भरपाई म्हणून अजयने त्या परिवाराला 5 लाख रुपये दिले. आता मला सर्व काही समजले होते. आता माझ्या नजरेत अरुण एकमेव दोषी होता. पण त्याला आपल्या केलेल्या चुकांमुळे अगोदरच पश्चाताप झाला होता. सगळ्यांसमोर तो मान खाली घालून बसला होता. मी त्याला म्हणाली, जर तुला माहीत होतं की तुझ्यात काय दोष आहे तर तू काजलसोबत लग्न करून तिचं आयुष्य बर्बाद का केलं? तो काहीच न बोलता खाली मान घालून बसून राहिला, कारण सगळ्यांसमोर त्याची कमतरता उघड झाली होती. मी त्याला म्हणाले की तू काजलला इतक्या दिवस याकरिता आतुरतेने शोधत होतास की तिने तुमच्या परिवाराला वारस द्यावा, बरोबर ना? अजय आणि काजलच्या डोळ्यात अश्रू होते आणि अरुणच्या चेहऱ्यावर लाज. पण माझ्या नजरेत अरुणपेक्षा नालायक माणूस कोणीही नव्हता. आता काजल अरुणला घटस्फोट देऊन समीरसोबत आपलं आयुष्य आनंदाने जगत आहे. तिने आपल्या पहिल्या नवऱ्याबरोबर पुन्हा लग्न केलं आहे आणि मी देखील समीरची माफी मागितली आहे त्याच्यावर दाखवलेल्या अविश्वासासाठी. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.